जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा हा जन्मदिवस। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी 6 जानेवारी 1812 रोजी बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म झाला। त्यांचे प्रारंभिक शिक्षण गावी तर पुढचे शिक्षण मुंबईत झाले। नंतर व्याख्याते म्हणून त्यांनी कॉलेजात नोकरी स्वीकारली। बाळशास्त्री यांना तब्बल 10 भाषांचे ज्ञान होते। त्याबद्दल त्यांचा फ्रेंचच्या राजाने सन्मानही केला होता। 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी मराठीतील पहिले दर्पण नावाचे वृत्तपत्र सुरू केले। मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन नावाने त्यांनी सुरू केले। 18 मे 1846 रोजी त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या जन्मगावी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, पोंभुर्ले ग्रामपंचायत व ग्रामस्थ आणि जांभेकर कुटुंबीय यांच्या सहकार्याने पोंभुर्ले गावात दर्पण सभागृह व स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे। अवघे 34 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या बाळशास्त्री जांभेकरांचे नाव त्यांच्या कार्यामुळे अजरामर झाले आहे। बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।